बघा 13वा क्वेश्चन विचारलाय. चूज द मिसमॅच. आता मॅच माहिती आहे आपल्याला. मॅच म्हणजे जुळणाऱ्या. मिसमॅच म्हणजे न जुळणाऱ्या. हां, पेअर ऑफ द फॉलोइंग, न जुळणारी जोडी. तुम्ही आता ह्याच्यातून शोधा. पहिला पर्याय, सगळे पर्याय वाचायचे राजानो. हां, ऑप्शन क्रमांक 4 फूट फीट. कसं पहिला पर्याय बरोबर आहे का चुकीचा आहे? बरोबर. आधी मला सांगाय जोड्या कशाबद्दलच्या आहेत? सिंगुलर. हां, आपण लिहिले का रे सिंग्युलर प्लुरल? तिथं आहे बघा लिहिलं. तिथं पण आहे आणि तिथं नाही बाळा. इथं आहे. तिथं पण आहे तर इथं पण आहे. सिंग्युलर प्लुरल. मग शिपचं काय होतं? अनेक वचन. शिपच म्हणजे पहिली जोडी बरोबर आहे. दुसरी बरोबर. वाचा काय? पाटे काय आहे? एक दात, एक टीथ टूथ म्हणजे एक दात आणि एक दात. पुढं काय आहे? माऊस म्हणजे उंदीर, माईस म्हणजे अनेक उंदरे. एक उंदीर अनेक उंदरी. हां, चौथं फूट फीट. फूटचं आपण लिहिले का तिथं बघा बरं. फूट. हां, फूटचं काय लिहिले बघा तिथं. फूट फीट. पण आपल्याला इथं काय दिलं रे? फूट. म्हणजे ही जोडी मिसमॅच आहे. ज्याचं पाठांतर आहे त्याला 100% इंग्रजीचा पेपर सोपा जाणार. मी अजून पण सांगते तुम्हाला. सिंग्युलर प्लुरल, अपोजिट वर्ड्स, रायमिंग वर्ड्स, त्यानंतर हे मोटोज, नंतर कार्डिनल नंबर, ऑर्डिनल नंबर, त्यानंतर टाईम, डायरेक्शन्स आहे की नाही, सब डायरेक्शन्स. त्यानंतर इकडे आपण नवीन शब्दांचे अर्थ लिहून दिलेत. नंतर पंक्च्युएशन मार्क दिलेले आहेत. हे सगळं पाठ पाहिजे तुमचं. काय पाहिजे? हे पाठ असलं की ह्याच्या बाहेरचं काहीच येत नाही. लगेच कळते आपल्याला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे 14वा क्वेश्चन वाचा. हां, प्रश्नात काय विचारले ते सांगा मला आधी. काय विचारले प्रश्नात? नुसतं तेवढंच म्हणले का? कसला पर्याय शोधा? दिलेल्या पर्यायात करेक्ट परमिशन शोधा. हां, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन. सिकिंग म्हणजे काय? मागणे. काय मागणे? परमिशन. मग परमिशन कशी मागायची? परमिशन मागण्यासाठी कुठला शब्द वापरायचा? प्लीज. तो शब्द ज्या पर्यायात आहे ते उत्तर बरोबर आहे आपलं. परमिशन मागताना आपण कृपया म्हणतो ना. कृपया. हां, नाही, परमिशनला आपण हे म्हणतो रे दादा, मे किंवा कॅन. आपण प्लीज कधी वापरतो माहिती आहे? विनंती, रिक्वेस्ट. विनंती करताना आपण काय म्हणतो? प्लीज. जिथं आपल्याला रिक्वेस्ट करायची आहे, जिथं आपल्याला विनंती करायची आहे, हात जोडायचे आहेत, तिथं आपण प्लीज म्हणतो. काय म्हणतो? प्लीज. पण इथं काय विचारले आपल्याला? परमिशन. मग परमिशनसाठी काय वापरतो आपण? कॅन वापरतो. मग 4 पण पर्याय वाचा. I can draw a picture. हां, I can draw a picture. हां, Can I draw a picture? I draw a picture. आय ड्र्यू. भूतकाळी रूप झाले ते. हां, ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. कसं काय कळलं तुम्हाला हेच उत्तर बरोबर आहे म्हणून? कॅन. कारण वाक्य परमिशन मागताना, म्हणा माझ्या मागं सगळ्यांनी, परमिशन वाक्याच्या सुरुवातीला कॅन येतं आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. तेव्हा त्याला परमिशन म्हणतात. कळलं? हां, ठीक आहे.